निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। नमस्कार, मी सहदेव जाधव। आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। मतदान आपल्या सर्वांना करायचं आहे आणि हे आपण संगमनेर सेवा समितीला सिंहाच्या चिन्हाला करावं ही विनंती करण्याकरता आले आहे। बारामतीचे पाहुणे सुद्धा इतर प्रचारासाठी आले, सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या सगळ्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे। 1 वर्षापूर्वी विधानसभेमध्ये वेगळा निर्णय झाला, वेगळी गोष्टी घडल्या, त्या फक्त संगमेरला घडल्या असं नाही, तर अनेक पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीचा वापर करून भारतीय जनता पक्ष हे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतं। ते आपण पाहिलं, महाराष्ट्रात पाहिले त्यांनी ज्या पद्धतीनं ती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला। आपण बिहारमध्ये सुद्धा असंच पाहिले की काय फार निरोगी पद्धतीनं नसतं, ते सत्ता मिळवण्याकरता काही करण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाची आहे। ती सत्ता धर्माचा वापर करतील, पैशाचा वापर करतील, त्याच्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न ते करतायत। आपण आपली काळजी घ्यावी लागणार आहे। पहिलं संगमनेरची आपला गड आहे, संगमनेर आपला किल्ला आहे, तो पहिला मजबूत करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं। वर्षभरामध्ये काय पाहिलं आपण? वर्षभरामध्ये नवीन आमदार झाले, आमदार होऊन त्यांनी काय केलं? खरंच जो आमदार होतो, मी 40 वर्ष आमदार राहिलो, मी कधी समाजामध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला नाही। एवढंच नाही, दुसऱ्या पक्षाला सुद्धा वेगळं समजलं नाही, ते सुद्धा माझी जनता आहे, त्यांच्याकरता सुद्धा आपण काम करीत राहिलो, तुम्हाला सगळ्यांकरता काम करीत राहिलो। आता यांना सोपा उपाय शोधता येते, धर्माचं राजकारण करायचं म्हणजे काम करण्याची गरजच नाही असं त्यांना वाटतं। भेद करण्याचा प्रयत्न चाललाय, माणसामध्ये भेद, समाजामध्ये भेद, हे सगळं चुकीचं चाललेलं आहे। आपल्याला संगमनेर एक, सर्व जाती धर्म पंथ काही असो, आम्ही एक आहोत हे सांगण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे। काय पाहिलं वर्षभरामध्ये? गुंड वाढले जातात, गुंडगिरी करायला सुरुवात झालेली आहे, काळे धंदे जोरात सुरू झालेले आहेत, अंमली पदार्थाचा वावर वाढलेला आहे, ड्रग्ज हा प्रकार आलाय, कोणी इंजेक्शन विकत आहे, कोणी गोळ्या विकतय। हे कुठून आलं, का आलं, कसं आलं? टोल नाका चालू झाला, एक नावा टोल भरावा लागत तिथं, रस्त्याचं काम टोल भरा, कोणतं काम निघालं टोल भरा, असं टोल भरून हे सगळे अंमली पदार्थ संगमेरमध्ये येऊ घातलेले, लक्षात ठेवा। हे सगळे येतं आपोआप येत नाही, सगळं संगमनेर खराब करायचं, तालुका खराब करायचा, पैसा कसा मिळवतो असा प्रयत्न चाललेला आपल्याला दिसतो। आपल्याला काळजी आपल्या संगमनेरची घ्यावं लागणार आहे, आपला किल्ला आहे हा मजबूत करावा लागणार आहे, आणि म्हणून ही निवडणूक खूप महत्वाची आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। अत्यंत महत्वाची निवडणूक या निमित्तानं आहे। आपण समितीच्या नावावर इलेक्शन करतो। आपण पाहिलं असेल की डॉक्टर तांबेंना, म्हणजे मी आमदार झाल्यानंतर पहिले 5 वर्ष जरा गोंधळाचे गेले नगरपालिकेत, ते दुरुस्त करण्याकरता 91 साली डॉक्टर तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक एकत्र पद्धतीनं लढवली, पंजाच्या चिन्ह लढवली, खूप मंडळी निवडून आली आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिशा, त्यावेळेस सुद्धा काही विरोधक आले होते, परंतु आपली सगळी मूठ एवढी जबरदस्त एकत्र होतो आपण, हा शहर अत्यंत सुंदर पद्धतीने चालवण्याचं काम डॉक्टर सुनील तांबे यांनी केलं, दिशा घालून दिली। तर दुर्गाताईपर्यंत नगराध्यक्ष अनेक झाले, उपनगराध्यक्ष झाले, आपले सभापती झाले, नगरसेवक झाले, सगळ्यांनी मिळून हे शहर सुंदर पद्धतीने चालवलं, एकदाही वाद नाही। पहिला असं होतं की नगरपालिकेत काहीतरी वाद व्हायचा, कुणीतरी उठायचा, मारामारी करायचा, एकानं एकदा एकाला पाडलं, वरून शाही होती, बरोबर आहे ना? आणि तिथं जे दंगल झाली तर सगळ्या शहरात दंगल, उद्या गरीब घरे जाळण्याचा कार्यक्रम झाला। परंतु 30 वर्षामध्ये अत्यंत शांततेनं हे शहर चाललं की कसली वाटचाल झाली, हे शहर स्वच्छ झालं, हे शहर हरित झालं, पाणी मुबलक मिळालं, शांतता सुव्यवस्था राहिली, बंधुभाव आपल्या शहरामध्ये राहिला।
हे सगळं केलंय आपण आणि आता मुद्दा नवी टीम आपण देतो आहोत. मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आपण देतो आहोत. ही मैथिलीताई ही सत्यजित तांबे यांची पत्नी आहे, डॉक्टर साहेबांची सून आहे, दुर्गाताईची सून आहे. शेवटी नगराध्यक्ष तिथं जो जातो त्याच्या पाठीशी अनेक काही लोक असा लागतात त्यामुळे नगराध्यक्षाचं काम करणं सोपं होणार असतं. मैथिलीताईच्या पाठीशी ही सगळी माणसं भक्कमपणे उभी आहेत आणि त्याबरोबर आपण नगरसेवक सुद्धा इथं आपण दिलेले आहेत. लालाला खरं लालाचं नाव तुमचे मुजीब खान, अब्दुल्ला खान पठाण. लाला आमचा खरं चालतो लाडका मित्र आहे बरं का. पहिलं म्हणजे धडपडणारा लाला आहे, प्रेम करणारा लाला आहे, लोकांकरता उभा राहणारा लाला आहे, धावपळ सतत करणारा आहे, कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण लाला आहे. आपले इच्छुक असतात, अनेक जण असतात, पण याचा निर्णय झाला निर्णय पाठीशी राहिला पाहिजे. म्हणून लालाला मतं इतके पडले पाहिजे तेव्हा सांगतो. आणि त्याचबरोबर इसाक खान आमचे मित्र आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत नसीमा बानो, या ताईला सुद्धा मतं आपल्याला भरपूर द्यायची. थोडस झालेलं आहे गोंधळ, पण तो उद्या निर्णय 8:30 वाजता काहीतरी होईल. त्याच्या व्यवस्थित निर्णय तो निर्णय होईल. आज नाही उद्या ते मतदान तर करावंच लागणार आहे आपल्याला. मतदानामध्ये आपल्या या पहिलंच आपली राहणार आहे, नसवानच राहणार आहे. इसाक खान पठाण हे असे आमचे मित्र आहेत. खरं सांगतो तुम्हाला बाकी पण आता ते बाबी असं आल्या पाहिजे, भाषण करायला लागल्या पाहिजे. तुम्ही आता पाच झाला त्या शिबिर 1985 साली ज्यावेळेस मी उभा राहिलो, अपक्ष उभा राहिलो तर सांगतो मला, त्यावेळेस काँग्रेस पक्षाने काय केलं, काँग्रेस पक्षाने एक मंचरची महिला इथं उभी केली. पाण्याचं भांडण होतं आपलं खूप मोठं, तालुक्याला पाणी मिळावं म्हणून. काही आपले आहेत का सध्याचे आपले अजून मित्रचे ते त्यांनी उद्योग केला होता आणि ती बाई इथं उभी केली. आपण अपक्ष उभा राहिलो त्यावेळेस जे भक्कम पाठीशी माझ्या राहिले होते 85 साली, त्या आमदारकीमध्ये ज्यांची बळ झाली त्यात आमचे मित्र इसाक खान म्हणून 40 वर्ष तिथं चांगले गेले हे विसरू नका. त्यांच्या कुटुंबातलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षात ताई त्या होत्या, त्याच्यामध्ये अत्यंत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन, इथं 30 आहे काही लोक जे उभे राहिले. मैथिली ताई जी आहे उभी ती डॉक्टर आहे, भक्कम एकदम हुशार आहे, चाणाक्ष आहे. मी परवा किस्सा सांगितला तिचा, कोरोनाच्या काळामध्ये आई वडील आजारी होते तिकडं चेन्नईला, ती मुंबईत गाडी काढली एकटी ड्रायव्हिंग करीत चेन्नईला पोहोचली काही तासामध्ये. शेवटी असा माणूस पाहिजे ना, तसे ते आहे. परंतु काही माणसं जे आपलेच आहेत, काही मुद्दाम काही महिला उभ्या केल्या मतं खायला तुमचे. मी तुम्हाला सांगतो बिलकुल मतं खाण्याकरता जे उभे केले त्यांना मतं पडले नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आकडा दिसला तेव्हा शेवटी आकडा दिसणार. मागचा वेळचा अनुभव काही चांगला नाही हे तुम्हाला सांगतो. मागच्या इलेक्शनचा अनुभव चांगला नाही, आता ते परवडणार नाही. चूक झाली तर दुरुस्त व्हायची नाही. आणि आम्ही तरी किती काळ लागणार, पण शेवटी असं आपल्याला जपायचं शहराला, आपल्याला जपायचं समाजातील बंधू भावाला. एक वातावरण चांगलं पुन्हा निर्माण आपल्याला करायचंय आणि आपल्याला करायचंय महाराष्ट्र दुरुस्त करायचंय, देश दुरुस्त करायचंय आपल्याला. तो सुरुवात इथं करावं लागणार हे लक्षात ठेवा तुम्हाला. आम्ही भक्कमपणे राज्य घटना जे सांगते त्या पद्धतीनं वागणार आहे. सर्व धर्म संभाव मी बोलणारा माणूस आहे. आम्ही उडी मारली असते तर आम्ही मंत्री झालो असतो, झालो नाही आम्ही मंत्री, विचारायला राहिलोय. अशा वेळेस जर आपले काही लोक हेच करण्याकरता उभे राहिले असतील, आपला पराभव करण्याकरता उभे राहिले असतील, एक मत सुद्धा गेलं नाही पाहिजे. एवढंच नाही तर शेजारच्या वार्डांमध्ये सुद्धा काही आहेत उद्योगी बाळ, फार विद्वान समजतात, स्वतःला कायदेसंस्थे समजतात, त्याच्याशी मैत्री करतात. त्यांची मैत्री चंद्रशेखर चौकातल्या वकिलाबरोबर हे लक्षात ठेवा.
अशांना मतं पडले नाही पाहिजे. लक्षात ठेवा. तुमचे मित्र कोणी असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, ते बोललं पाहिजे. अजिबात नाही मतं पडणार. तुम्हाला विजयी करायचं, आपल्या समितीला विजय करायचं, सेवा समितीला विजय करायचंय, प्रचंड मताधिक्यानं विजय करायचंय. एक मताची काळजी घ्या. आपला विजय असा असला पाहिजे, इतका चांगला असला पाहिजे की महाराष्ट्रानं चमकून पाहिलं पाहिजे. इतकी काळजी तुम्हाला घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आणि भक्कमपणे पाठीशी राहा. सिंहाचं चिन्ह लक्षात ठेवा. जिथं सिंह दिसत तिथं बटन दाबायचं. एवढाच एक कार्यक्रम करा आणि आम्हाला विजयी करा. तुमचे कामं हे आता बाकी बोलू नका. कामं तर भरपूर राहतील, त्याच्यातच राहून तिची काळजी करायची नाही. कारण नाही, एवढं सांगतो. माझे दोन शब्द संपवतो.